काय रे? चला फिरायला. कुठं जायचं? धरणाव. चलो चल स्प्लेंडर वर. तर मित्रांनो आता आपण करीत आहोत रील, ते पण या स्प्लेंडर वरती. आपल्यासोबत ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचं नाव आहे, जरा इंट्रो द्या ड्रायव्हर. पुढे बघा. तर गाईस इथून अशी पाईपलाईन आहे ना पूर्ण इथपर्यंत. त्या पाईपलाईन पाणी सोडलेलं आहे तिथं. काय एक्स्ट्राचं आहे काय ते मला माहीत नाही, पण चांगलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, नदीला एवढा म्हणजे पूर्ण ही मांडवी नदी आणि पूर्ण नदीला पूर आल्यासारखं आहे. इथं साईडला उभं आहे. हे बघा इथं पूर्ण ही नदी पातळी आहे ती इथपर्यंत आहे. आणि हे वरती जे दिसतंय मित्रांनो तुम्हाला, ते धरण आहे. इथं नाव होतं चिल्लेवाडी धरण. ते तुम्हाला दिसणार नाही इथं या झाडांच्या मागे वरती, कारण ते आता व्हाईट कलरच्या दगडांनी बनवले पण ते हिरवळ झाले. आणि इथं हा पूर्ण धबधबा आहे. चलो चलो, अरे रस्ता कुठून आहे? चला आता मित्रांनो आपण त्याच्या मागे जाऊ. हे बघा कसा वाटतंय मी. सो मित्रांनो आपण आलो थेट चिल्लेवाडी गावच्या ब्युटीला. ब्युटी म्हणजेच धबधबा. आता पटापटा चालू तुम्हाला सांगतो मित्रांनो. ही जी काय म्हणतात आहे ना, म्हणजे जी दगडाचीच नाही, यात काही पण असू शकते. साप, अजगर, विंचू हे चावू पण शकतात तुम्हाला. मला चावलेत, एकदा चावलेला. म्हणजे आपण इथून आलोय हे बघा, इथून इथपर्यंत. आता कुठं जायचं? वरती जायचं. आपल्याला रस्ता माहित नाही. आपण मॅन वर्सेस वाईल्ड असा खेळ करणार आहे. तरीच म्हणजे अजून चिखल का चालू नाही झाला, कारण कुठं फिरायला जायचं चिखल नाही असं होऊ शकत नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला अजून एक दाखवतो की मला आता आठवलंय. चिल्लेवाडी गावात एक जुन्या अशा मराठी मूवीची शूटिंग झालेली या धरणावरती. इथून वरून ती जी भिंत आहे त्या रस्ता आहे तिथून, आणि इथं पण थोडंसं सीन शूट झालेलं. तो पिक्चर म्हणजे टपाल. मी तुम्हाला जर काही व्हिडिओ दाखवता आले तर दाखवतो, कारण कॉपीराईट येऊ शकते. आधीच मला कॉपीराईट ईमेल पडलेले. सो बघू आता काय होतंय आणि मी दाखवतो तुम्हाला. बघा पार तिकडे बघा, ते दोन माणसं दिसतात ना, धरणावरती कामाला चालले. इकडे इथं त्यांचं ऑफिस आहे समोर, आणि हे इकडं पाणी सोडण्याचं ठिकाण आहे. ते तिथं पिवळं दिसतंय ना ते, आणि तिकडून पण पाणी येतंय, पण आता सध्या पाणी नाही. वरती पाणी सोडल्यावरती तेवढं चांगलं दिसतंय, नाही तर मग काही दिवसांनी असतंय. तिथे एक मस्त डो आहे, त्याच्यात हा आणि याचे मित्र पोहायला जातात. आपण पण आता पोहायला तिथं जाणार आहे मित्रांनो. सो आता बघू पाणी जास्त आहे, बट मी तुम्हाला दाखवतो. आपण
आपण कोणालाच घाबरत नाही मित्रांनो. कोणालाच नाही. उंदीर, माणूस, मांजर, कुत्रा, कोंबडे कोणालाच नाही. पाणी नसतं ना तर मित्रांनो गेलो असतो. पुढं आता तो गाईस तुम्ही हे बघू शकता बदा एवढा सुंदर असा बदा हा चला इथून आता जायचं कसं. एक पाईप कोई भी गलती की गुंजाइश नहीं दोस्तों. पहिला गडी गार 2 सेकंदासाठी मी व्हिडिओ बंद केला आणि जे म्हणतो ते झालं. तर ह्या बाई इथं पडलेला हा आपला फॉलोअर. सो हे छोट्या झुलांचं पाणी येतं. तर नीट जाऊ नाही तर काय होईल हे बघा. सर तुम्हाला कसं वाटलं एक अनुभव घेऊन? आता बाईच्या जाग्या जाऊन नाही बर गाईस मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही किती लांबून चालत आलोय. बघा थांबा मी तुम्हाला दाखवतो आम्ही किती लांबून चालत आले ते. तिथं आमची गाडी तुम्हाला दिसणार नाही. तिथून आपण चालत आलोय असं इथून असं इथून असं आणि ही त्या धरणाची भिंत स्टार्ट झाली. सो आता हे बघू शकता तुम्ही नदी पात्र मांडवी नदीचं एवढं. त्यामुळं म्हणतोय हे असे जे असतात त्यांना अजिबात सोबत घेऊन नका येऊ फिरायला. कारण हे पूर्ण ट्रिपचं प्लॅन काही पण करू शकतात. मी का पळतोय मी तुम्हाला दाखवतो. दृश्य आमच्या चिल्लेवाडी गावच्या जागायचं. तर बघू शकता मित्रांनो हा इथं सरकत वरती गेलेला आहे. गाईस पुढून अशा पूर्ण धबधब्याच्या वाफा येतात. हवा चालू आहे त्यामुळं पाण्याचे सगळे छान छोटे आमच्या अंगावरती पडते. मी आता पूर्ण तिथं पुढे जाणार तुम्हाला दाखवतो. धबधब्याच्या जवळ गेलेलो आहे आणि पूर्ण हवा ते चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो अजून जवळ जाऊ.